असे आमचे मित्र, आमचे दशावतारी कलाकार योगेश वस्त यांच्यानी मला हे 100 दिलेले आहे. योगेश, काही एक काळजी करू नका. तुझा पुढचा भविष्य उज्ज्वल. तुझ्या मनात जा काय असा तुझा सगळा पुरा जाता. तो भास्कर ज्योतिषातून भाई खोत यांच्यानी सुद्धा मला हे 200 रुपये दिलेले आहे. भाई खोत, काय काळजी करू नको. तुम्ही नमस्ते. तुम्हाला सगळं समजते? मला सगळं समजते. हो, पण कोण आहात आपण? मी भास्कर. भास्कर ज्योतिषी म्हणतात मला. बरोबर. इथे का आला? तुम्हीच बोलेला. आम्ही? हो. नाही हो. नाही म्हणजे तुमचो संदेश माका येऊ नाही असा विचार आहे. संदेश? होय, तुमचो संदेश माका येऊ. मी तरी कुणाला दिलेला नाही. मग माका या काशीतून संदेश कोणी पाठवलो? माका वाटतं तुमच्या ह्याच्याने झालं. असं कसं? मला कळलं असतं ना. नाही, कधी कधी असता. गो काय करतात बाहेर माहिती नसता. बाल काय करतात भाऊ माहिती नसता. पण आमच्या आक्षेत असं काही नाही. त्यांच्या कामाला काहीतरी विचारलं असेल. मला माका बोललेलं असतो. नाही 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 हो. असं मी बघते ते गावडे काय पण तुझा दिसता. मनाला अशी तुमच्या अशी भीती अशी होय मा. काही एक सांगू नको. बरोबर मी काय तर सांगतो. जाग्यावर बरोबर गेलो म्हणजे तुम्ही सांगते मी काय. राणी अलंग मोहिनी. बरोबर बा? हो बरोबर. 9 धन मुला उशाडा. उशाडा म्हणजे हा हा तुम्ही नक्षत्रांबद्दल. हो म्हणजे पूर्वाषाढा, उत्तराषाढा. हो ती कसा त्यांचा मला जो होता ना त्यांच्याकडे काय झाली वेळ खूप झाला. त्यांचं मग कसं वाटतं तीच सांगतं. मी काय सांगतो निमित्त मात्र मी. 9 धनु गवलो. कर्क 4 पुनर्वसू पुष्य अश्लेषा. ओ तुमका अशी वाईट वाईट स्वप्न पडतात काय हो? बरोबर मी बरोबर सांगतो. 7 तुला चित्रा स्वाती विशाखा गावला. चित्राचं काय आहे ना? नाही, चित्रा स्वाती विशाखा गावला म्हणजे भालू तुमच्या स्वप्नात येतं. होय मा. अजून सांगता मी बरोबर ऐका. कृतिका रोहिणी मुगशिरा 2 वृष. शंकराच्या पिंडीचा कळस कसाळलो काय हो? होय मा. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. चुकीचा सांगणे 12 मे पूर्व भाद्रपद रेवती. बाप रे
गंगेत रक्ताचे पाठ व्हायले भाऊ. तुम्ही थांबा थांबा. आजपर्यंत या ज्योतिषा चांगला तर खोटा जाऊ थांबा जरा तुम्ही. मी त्यांना बोलवते. काही बोलायची ते सुद्धा विचारते. तुम्ही खरंच ना? हे बघा हा? नारायण बोलायची गरजच नाही. म्हणजे इथे बघा पुढे इथे बघा स्वामी. आदरणीय पप्पू सामंत यांनी म्हणजे कलेचं कौतुक करण्यासाठी लाभार्थी असले पप्पू सामंत शिवाय आदरपूर्वक स्वीकार करतोय. स्वामी देवी नारायण मी तुम्हाला धाप देणार एवढ्याच तुम्ही. काय ग एवढ्या लगबगीनं त्याचं कारण काय माहितीये? कळेल इथे ना एक ज्योतिषी आले ज्योतिषी आणि अगदी बरोबर ज्योतिष सांगतात. अगदी तंतोतंत मिळतं जुळतं. हेच ते. हे का? कोण कुणाच्या स्वरूपात येईल परमेश्वरच जाणे. नारायण ज्योतिषी बुवा, प्रणाम. आपण म्हणे तल्लक बुद्धीनं ज्योतिष सांगतात होय ना? हो नालौकिक तुम्ही तिरोप दिलात ना. आलेला अतिथी हा परमेश्वर स्वरूप आहे. परमेश्वर खाली बसून चालणार नाही. नको बसा म्हटलं. हो परमेश्वरा जमीनच प्यारी. आम्ही आमचं काम केलं. आता प्रश्न तुमच्या मनात. तुमचा आमच्या मनातला परमेश्वर कुठे आहे आम्हाला माहिती नाही. तो आहे माझ्याच बरोबर आहे. हा मी असून गेले का तू राहतो. असं आहे. हो त्या दोघांचा गणित याच नाव. काय शोधला? आता बरोबर जगरी राजा दिवोदास. हो ते आमचं नाव आहे. ते ज्योतिष सांगू ना. 11 काय 11 पुढे शब्द अजून जोडा. हो कुंभ हा धनिष्ठ शतभिषा भाद्रपद 80,000 वर्ष. हे तर सर्व देवाधिकांपासून संपूर्ण जगाला ज्ञान आहे. हे कसलं भविष्य सांगता? म्हणजे ते माझं भविष्य मला ज्ञान आहे. पुढचं काय ते सांगा. हो, साधी गोष्ट नाही ती. हा. आता सध्या 80 नुसते पोता सर्व आणले. मी तर आता 80,000 वर्ष. एक काम करा पलटून पहा. पुढचा? कान बदला. खान बदलूची गरज नाही. नक्षत्रा सगळी घोड्यातच. बरं ठीक. पाना बदलून काय जाऊ चाला. सांगा सांगा लवकर सांगा. 10 मकरात गावलो. शाळा श्रवण धनिष्ठ राजा दिवोदास. हो ऐकलं आम्ही. आमचंच नाव ते. आवरून घ्या. आवडतं घ्या. हो ज्योतिष तुम्ही सांगता. तुम्ही आवडतं घ्या नाही तर अजून सांगा. म्हणजे तसा आवरून म्हणजे ता सांगणं. माझ्या नशिबात काय आहे ते आवडतं घेऊ. हा म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे. नेमका याको हा याच लक्षात ठेव. जन्मात इलो ते का एक ना एक दिवस तरी विधीचं विधान आहे ते. हो. न पेक्षा त्याला मोक्षच नाही. हो आणि मोक्षाची भूमी म्हणजे काशी आहे. तो मोक्ष आता कोण राहणार काशी आणि कोण राहणार कैलासवासी हा त्याचा खेळ आहे. त्याचो नाही तो सगळं त्याचोच खेळ हा. फक्त आपण जरा हे खेळतो. तो खेळ आता तुम्ही आवरून घ्या. स्पष्टपणे सांगा. हा जी 80,000 वर्षा होती कालावधी हा त्याच्या आता आपण शेवटा गेलेले म्हणाल चांगले आवरून घे. हे आवडतं घेऊ. पुढचं काय ते नियोजन लवकर सांगा. पुढचा या नियोजनात आम्ही नव्याने आहोत. म्हणानच मी हैसर तिथे राहिलो. या काशीचा भविष्य कथन करू. राजा दिवोदास 6 कन्या फाल्गुनी हस्त चित्रा
बरोबर 18. काय 18? आजपासून बरोबर 18व्या दिवशी. आजपासून 18व्या दिवशी काय घडणार आहे? नाही गडगड बरोबर 18व्या दिवशी काय ते सांगाल की नाही ज्योतिषी बुवा? सांग. अशी एक व्यक्ती लक्ष प्रकाश पांढरे शुभ्र वस्त्र श्वेत वर्णाचे वस्त्र अशी एक व्यक्ती ह्या काशीत येते आणि पुढचा तुझा भविष्य कथन करतली. माझं भविष्य आजपासून 18व्या दिवशी बरोबर हे सत्य आहे. सत्य माझे गुण आहे. 18वा दिवसाचा सूर्य उदयाचे येईपर्यंत तुम्ही माझ्या समवेतच राहा. तुम्ही माझ्या समवेत राहा. वेतन दे. आता वेतन किती हवं ते तुम्ही बोला. फुकट नको राहू. दोनाचं काय तुम्ही आल्यापासून केला? कारण ज्योतिष बुवा सुरुवात महत्वाची नाही. हा सुरुवात कितके जण करते शेवट करीत तो तुम्ही शेवट याचो शेवट माझ्याशिवाय जाऊ. शेवट करण्यासाठी 2 ठीक आहे. मग 18 दिवसाचे 2 वेळेला काय हरकत? ते दिवस गेले आता. अजून काय हवं ते सांगा. अजून माझ्याजवळ काही कमी नाहीये. मी मनाचाही श्रीमंत आहे आणि धनाचाही श्रीमंत आहे. जिथं माझं चुकत नाही तिथं आम्ही झुकत नाही. तू काय नको काय हवं सांगा. दिवसात 2 दिवसाला 2 असे 18 दिवसाला 2 ते काशी कल्याणी ब्राह्मण दिसतात. कल्याणच करा. मग ठरलं ते ठरलं. पण या काय ते मी पैसे उगाच घेणार नाही. कामाचे या करा. आतापर्यंत पराक्रम खूप गाजयला. या पुढं खयच्या देवाक तुम्ही सोडूक ना. पण ह्या भास्कराचा आज ऐका. जी कोणी व्यक्ती हे ब्राह्मण या काशीत येतले त्यांचो मात्र अपमान करू नको. ते जा तुमका सांगते कथन करतील. ता तुमका ऐकाचा. शेवटी तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुरुवात महत्वाची नाही. माणसां जन्मात येऊन काय केल्या ह्याका महत्व नाही. त्यांनी पुण्य किती कमायल्या. कारण शेवटी याला मोक्ष काही हरकत नाही. वाट पाहिजे. तुम्ही सांगा 18 दिवस जाऊ नका.